तर मंडळी काय होतं तर बऱ्याच वेळा घरामध्ये लहान मुलं असतील तर ते चपाती खायचा कंटाळा करतात, तर कधीतरी त्यांना असा वेगळा पराठा करून दिला तर त्यांना नक्कीच आवडेल। त्यासाठी मी इथे कणकीचा छोटा उंडा घेतला, त्याची अशी चपाती लाटून घेतली। चपाती लाटल्यानंतर त्यावरती तूप टाकून घेतलं, तूप पसरून घेतलं, त्यानंतर मसाले टाकून घेतले, थोडंसं तिखट टाकलं आणि धने जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं। त्यानंतर त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। कोथिंबीर टाकल्यानंतर चपातीचे असे 4 भाग करून घेतले सुरीने आणि त्याची पूर्ण एकावर एक ठेवून गुंडाळी करून घेतली आणि गुंडाळी केल्यानंतर हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि सुकं पीठ लावून घ्यायचं उंड्याला, अगदी खालून वरून सुकं पीठ लावून घ्यायचं आणि छान पुन्हा अशी चपाती लाटून घ्यायची आणि अगदी फुल गॅसच्या फ्लेमवरती पराठा चांगला भाजून घ्यायचा। तर पहा, आणि त्याला तेल किंवा तूप लावून छान अगदी कडक असा भाजून घ्यायचा। तर आपला पराठा तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।